Hello students, let us start the lesson The Beggar by Anton Chekhov. Before going to start the lesson, I would like to introduce you writer that is Anton Chekhov. He was born into a family of modest means and peasant ancestry, but he received a good education, studied medicine at Moscow University. अँटोन चेखव यांचं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे ते एक अतिशय विनयशील आणि शेतकरी कुटुंबातील होते. तरीसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण मेडिसिन या क्षेत्रात मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं 1884 मध्ये. ही हेल्प सपोर्ट हिज फॅमिली बाय ग्राइंडिंग आउट शॉर्ट स्टोरीज फॉर न्यूजपेपर पब्लिकेशन. After he began writing more serious and more artistic stories, he gained the attention of the public and the critics. Today, he is recognized as one of the world's most important writers of plays and short stories. आज ते संपूर्ण जगामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अशी एक व्यक्ती, एक नाटककार व शॉर्ट स्टोरी लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. The first edition of his complete work was published between 1900 and 1903. पहिलं जे प्रकाशन आहे त्यांच्या लिखाणाचं तर ते 1900 ते 1903 या कालखंडात प्रसिद्ध झालं. Chekhov practiced as a medical doctor throughout most of his literary career. त्यांनी त्यांच्या लिटररी करिअरमध्ये बराचसा टाईम हा त्यांनी मेडिकल डॉक्टर यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांनी दिला. Medicine is my lawful wife, he once said, and literature is my mistress. He was a writer as well as he was a doctor. That is why he said that medicine is my lawful wife. ते एक डॉक्टर पण होते आणि एक लेखक पण होते, म्हणून ते म्हणतात की मेडिसिन म्हणजे एक माझी कायदेशीर पत्नी आहे, तर वाङ्मय म्हणजे माझं मिस्ट्रेस टीचर, वाङ्मय म्हणजे माझी शिक्षिका आहे. द बेगर बाय अँटोन चेखव इज अबाउट अ यंग मॅन who by choice becomes a beggar, but the good thing is that he comes out of it somehow. Means that या स्टोरीमधील जो एक यंग बॉय असतो तर तो यंग बॉय हा एक सुरुवातीला एक भिकारी असतो, परंतु नंतर त्याच्या जीवनामध्ये त्याचा शेवट हा एक चांगल्या व्यक्तीमध्ये होतो. चांगल्या व्यक्तीमध्ये होतो. दिस इज डिस्क्राइब इन दिस स्टोरी. Student, before going to start the lesson, the most important thing in the story are characters. Characters are a most important factor in a story or any plays or novel. That is why I would like to introduce you the characters in the story. The beggar has near about 6 characters. Number 1 is Lashko, second is Skotso, number 3 is Olga, number 4 is van drivers, number 5 is colleagues of Skotso, and at last is notary. Lashko. Who is the Lashko? A beggar who lies about his plight to arouse the sympathy of a lawyer and thereby get a handout from him. लश्को म्हणजे ह्या गोष्टीमध्ये असणारा एक भिकारी, आणि तो भिकारी वकील जो स्कॉट्सो असतो त्याला भीक मागण्यासाठी पैसे मागत असतो. सेकंड कॅरेक्टर इज स्कॉट्सो. Skotso is a lawyer who refuses to give Lashko a handout but lets him work for money. Skotso हे वकील असतात आणि ते लश्कोला पैसे देण्यास नाकारतात, परंतु काम देण्यास ते त्याला तयार असतात. ओल्गा इज स्कॉट्सोज कूक. ओल्गा ही स्कॉट्सोची घरात स्वयंपाक बनवणारी असते. When Lashko comes to chop food for Skotso, she becomes the beggar's supervisor. लश्को ज्या वेळेला स्कॉट्सोच्या घरी लाकडं तोडण्याचं काम करण्यास येतो त्यावेळेला ओल्गा सुपरविजनचं काम करत असते लश्कोसाठी. नेक्स्ट इज व्हॅन ड्रायव्हर्स. व्हॅन ड्रायव्हर्स वर्कर्स हायर टू ट्रान्सपोर्ट स्कॉट्सो फर्निचर अँड अदर possessions after Skotso decided to move. They laugh at Lashko, who is to assist in relocation when he merely stands around trying to keep warm. म्हणजे तो एक व्हॅन ड्रायव्हर असतो. ज्या वेळेला स्कॉट्सो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जातो तर त्यावेळेला त्या गाडीचा ड्रायव्हर फर्निचर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जी गाडी बोलवतात त्या गाडीचा तो एक ड्रायव्हर असतो. नेक्स्ट कॅरेक्टर इज कलिग्स ऑफ स्कॉट्सो. कलिग्स मीन्स फ्रेंड्स, person who gives Lashko the work of copying documents.
हा एक स्कॉत्सोचा फ्रेंड असतो आणि तो शेवटी लश्कोला डॉक्युमेंट्सचं काम देतो शेवटी. नोटरी पर्सन हू हायर्स लश्को अँड पेज हिम अ सॅलरी ऑफ 13 रुपीज. नोटरी हा एक अशी व्यक्ती आहे की तो लश्कोला काम देतो आणि प्रत्येक महिन्याला पगार देण्याचं काम तो करत असतो. इन दॅट वे धिस इज अबाउट कॅरेक्टर्स. Characters are most important thing in the story, because in the exam you may ask the question on characters, each characters, that is why you have to study it personally. Friends, now let us start the story. Scotso was a well-to-do advocate. Whenever I explain you the characters, at that time I have told you that Scotso was a lawyer, he was an advocate. One day a beggar came to his door. His name was Lashko. He was wearing a fawn-colored tattered overcoat. He had dull, drunken eyes. He had a red spot on either cheeks. स्कॉत्सोच्या दारामध्ये एक दिवस लश्को नावाचा भिकारी येतो. तो अतिशय फिकट कलरचा फाटलेला कोट त्याच्या अंगात असतो आणि त्याच्या गालावरती एक रेड स्पॉट असतो आणि तो स्कॉत्सोला पैसे मागतो. द बेगर सेड दॅट ही हॅड बीन अ व्हिलेज स्कूल टीचर. आणि मग तो भिकारी स्कॉत्सोला म्हणतो की मी एक शिक्षक खेडेगावातील मी एक शिक्षक होतो. बट ही हॅड लॉस्ट हिज जॉब. परंतु मी आता माझा जॉब गमावला आहे. ही हॅड नो मनी अँड सो ही वॉज फोर्स्ड टू बेग. त्याच्याकडे पैसे नसतात आणि म्हणून त्याला भीक मागावं लागतं. Scotso recalled that he had seen the beggar the other day in another street. But Scotso recalled. To recall means remember. स्कॉट्सोला आठवतं की हा भिकारी मी एक दिवस कुठेतरी एका रोडवरती पाहिलेला होता. हे स्कॉट्सोला आठवतं. There he had said that he had been a student who had been expelled. ज्यावेळेला तो त्याला लश्को आठवतो त्यावेळेला लश्कोने याला सांगितलेलं असतं की मी एक स्टुडंट होतो, विद्यार्थी होतो आणि मला हाकलून दिलेलं होतं असं त्यावेळेला लश्कोने स्कॉट्सोला सांगितलं होतं. आणि आज तो लश्को पुन्हा त्याला भेटतो आणि सांगतो की मी भिकारी आहे. ही वॉज अँग्री. दॅट इज वाय स्कॉट्सो अँग्री बिकॉज लश्को वॉज अ लायर. म्हणजे तो खोटं बोलत होता. ही वॉज अँग्री विथ द बेगर फॉर टेलिंग अ शेमलेस लाय. स्कॉट्सोला वाटतं की किती मूर्ख माणूस आहे हा, खोटं बोलतो. He threatened to call the police and have him arrested for trying to cheat people. And then Scotso threatened to the Lashko. स्कॉट्सो लश्कोला धमकी देतो की मी पोलिसांना बोलवतो आणि तुला मी काय करतो, अरेस्ट करतो. का तर तू खोटं बोलतोय. यू आर नॉट अ टीचर अँड यू आर नॉट अ बेगर. For a while the beggar stuck to what he had said, but soon he broke down. He admitted that he had been telling lies to make people take pity on him. त्यानंतर लश्को त्याला सांगतो की लोकांनी मला पैसे द्यावेत, लोकांनी माझ्यावर दया दाखवावी म्हणून मी असं करतो. इन फॅक्ट ही हॅड बीन अ सिंगर इन अ रशियन चॉर. पण तो सांगतो की मी आय एम नॉट अ बेगर अँड आय एम नॉट अ टीचर बट आय वॉज अ सिंगर इन रशियन चॉर. ही वॉज अ ड्रंकर्ड अँड हॅड बीन डिसमिस. आणि ज्यावेळेला मी रशियन चोरमध्ये सिंगर होतो त्यावेळेला मला तिथून डिसमिस केलं गेलेलं होतं. नाऊ ही हॅड नो वर्क टू डू अँड नो वे टू सपोर्ट हिमसेल्फ. अँड लश्को टोल्ड द स्कॉट्सो दॅट नाऊ आय हॅड नो वर्क. म्हणजे मला आता काम पण नाही आहे. आय हॅड नो मनी. माझ्याकडे आता काही पैसे पण नाहीत. आय हॅव नो सपोर्ट. मला कोणाचा आधार पण नाही आहे. ही लिव्ड बाय बेगिंग अँड आय एम लिव्हिंग ओनली बाय बेगिंग. आणि मी माझं जीवन फक्त आता काय करत आहे, भीक मागून त्यावरच्या पैशावरच जगत आहे. Scotso told that he must work to earn a living. You don't have to beg. तू भीक नाही मागायला पाहिजे, तर तू पैसे कमवायला पाहिजे जीवन जगण्यासाठी, असं स्कॉट्सो लश्कोला सांगतो. लश्को pleaded that he was willing to work but no one offered him any work to do. परंतु लश्को त्याला विनंती करून सांगतो की मला काम करण्याची खूप इच्छा आहे पण मला कोणीही काम देत नाही. Scotso asked him if he would chop wood for him.
Then Skotso was ready to do a work, ready to give him a work. Skotso लक्षला काम देण्यास तयार असतो. The work was to chop the wood. काम हे असतं की लाकडं कापण्याचं काम असतं. Lashko had to say that he would. Lashko was ready to chop the wood. He said that yes, I will cut the wood. Skotso called his cook Olga. Then Skotso called his cook Olga. He told her to lead Lashko to the woodshed and let him chop wood. तो नंतर स्कॉटसो ओल्गाला बोलवतात, ती त्याची कुक असते आणि लश्कोला त्याच्या वूड शेडमध्ये घेऊन जायला सांगतात. लश्को फॉलोड ओल्गा अनविलिंगली. लश्को फॉलोड ओल्गा अनविलिंगली. अनविलिंगली मीन्स इच्छा नसताना. लश्को ओल्गाच्या मागे लाकूड कापण्यासाठी जातोय, परंतु त्याच्या मनामध्ये पूर्णपणे इच्छा नाही आहे लाकडं कापण्याची, परंतु तरी पण तो जातो. In fact, he had never meant to chop wood, but he had been trapped by his own words. म्हणजेच त्याने त्याच्या आयुष्यात कधीही लाकडं कापलेले नसतात, but he had been trapped by his own words. परंतु तो त्याच्या शब्दात गुंतलेला असतो, and that is why he was ready to chop the wood for Skotso, and he goes to chop the wood. Skotso hurried into the dining room. स्कॉटसो त्यांच्या डायनिंग रूममध्ये अतिशय घाईने जातात, क्विकली ते जातात. फ्रॉम देअर ही वॉच द कुक लीडिंग द बेगर टू द वूड शेड. म्हणजे त्यांचं डायनिंग रूम ही अशी रूम असते की तिथून त्यांना त्यांचं जे वूड ठेवलेलं शेड असतं ते पूर्णपणे दिसतं आणि तिथून ते ओल्गाला आणि लश्कोला वूड शेडकडे जाताना बघतात. शी ओपन द डोअर ऑफ द वूड शेड. शी मीन्स ओल्गा ओपन द डोअर ऑफ वूड शेड. शी फ्लंग अॅन ॲक्स डाऊन ॲट हिज फीट. टू फ्लंग मीन्स फेकून देणे, ॲक्स मीन्स कुऱ्हाड. ओल्गा त्या लश्कोच्या पायाकडे एक कुऱ्हाड फेकते. ही लिफ्टेड द ॲक्स अँड हिट अ पीस ऑफ वूड इरेसोल्युटली. तो ती कुऱ्हाड उचलतो आणि एक लाकडाचा ओंडका उचलतो अनविलिंगली, इच्छा नसताना. इट वॉज अ फिबल एफर्ट. फक्त तो आता काय करणार होता, निष्फळ अशा प्रकारचे प्रयत्न त्याचे होते, बिकॉज ही वॉज अनविलिंग. त्याच्या मनामध्ये इच्छाच नसते आणि म्हणून तो फक्त शब्दात गुंतलेला असल्यामुळे लाकूड तोडायला सुरुवात करतो. स्कॉटसो वॉज सॉरी टू हॅव सेट दॅट फायनल वर्क टू दॅट ड्रंकर्ड बेगर हू वॉज नॉट फिट फॉर दॅट वर्क. स्कॉटसो वॉज सॉरी. स्कॉटसोला लश्कोबद्दल दुःख पण वाटत होतं, कारण का की ही वॉज अ ड्रंकर्ड बेगर. ड्रंकर्ड मीन्स एक दारुडा भिकारी तो असतो. He was very very weak and that is why Lashko was sorry. Who was not fit for that work. लश्कोला माहिती होतं की तो अतिशय अशक्त असा भिकारी आहे आणि तो खूप वीक आहे, तो लाकूड तोडूच शकणार नाही, तो त्या कामासाठी फिट नव्हता, तरीसुद्धा मी त्याला लाकूड तोडण्यास पाठवले. हे चित्र बघून स्कॉटसो यांना वाईट वाटतं. ही केम बॅक टू हिज स्टडी. ते चित्र बघतात स्कॉटसो आणि अभ्यासाला परत येतात. After an hour, Olga came in. She told Skotso that Lashko had chopped the wood. थोड्या वेळाने ओल्गा स्कॉटसो यांच्याकडे येते आणि त्यांना सांगते की लश्को याने लाकडं तोडल्याचं काम केलेलं आहे. स्कॉटसो वॉज प्लीज्ड. स्कॉटसो वॉज व्हेरी हॅपी. ते खूप आनंदी झालेले होते, कारण त्या भिकाऱ्याने लाकडं तोडलेत, अशक्त असतानाही लाकडं तोडलेत हे त्यांना समजलं आणि म्हणून ते खूप आनंदी होते. He gave her half a ruble for Lashko. Ruble means नाणं, पैसे. ते त्यांना काही लश्कोला पैसे देतात स्कॉटसो. He said that if Lashko desired, he could come to chop wood on the 1st of every month. आणि मग स्कॉटसो पुन्हा लश्कोला विचारतात की तुझी जर इच्छा असेल तर तू रोज लाकडं तोडण्यास येत जा आणि मी तुला काय करत जाईन, प्रत्येक महिन्याला पैसे देत जाईल. इन दॅट वे धिस इज अबाउट द स्कॉटसो, ओल्गा अँड Lashko. Then Lashko came to chop wood regularly on the 1st of every month. त्यानंतर लश्को नियमितपणे रेग्युलरली रोज काय करायचा, लाकडं तोडण्यासाठी स्कॉटसो यांच्याकडे येत असायचा. He was always given work and he earned little money every time. When Skotso moved into another house, ते त्याला रोज पैसे द्यायचे, म्हणजे काम केल्यानंतर पैसे देत असायचे. आणि एक दिवस स्कॉटसो यांना
त्यांना नवीन ठिकाणी शिफ्ट व्हायचं होतं, नवीन ठिकाणी नवीन घरात राहायला जायचं होतं. त्यावेळेला ही आस्क लश्को टू हेल्प इन पॅकिंग अँड लोडिंग द फर्निचर. ॲट दॅट टाइम स्कॉत्सो गिव्ह हिम अनदर वर्क. Work was to help in packing the luggage and loading the furniture. फर्निचर गाडीत टाकायचं आणि सामान पॅक करायचं काम स्कॉत्सोला सांगतात. ही हार्डली डीड एनिथिंग. परंतु ते अतिशय इच्छा नव्हती त्यांची, परंतु हळूहळू ते करायला तयार झाले. ही वॉक बिहाइंड द वॅगन्स हँगिंग हिज हेड. परंतु लश्को काय करतो की त्या गाडीच्या मागे जाऊन काय करतो, फक्त लटकण्याचं काम करतो. सामान पण पॅक करत नाही, फर्निचर पण उचलू लागत नाही, फक्त त्या गाडीच्या मागे जाऊन लटकतो. गाडी जी असते सामान न्यायला आलेली तिथं जाऊन तो थांबतो. बट स्कॉत्सो बिलीव्ड दॅट ही हॅड डन ही जॉब वेल. परंतु स्कॉत्सो यांचा असा विश्वास होता की हे सगळं काम जे आहे गाडीत सामान भरण्याचं तर कोणी केलेलं आहे, लश्कोनी केलेलं आहे असा त्यांचा विश्वास होता. ही गेव लश्को अ रबल. पुन्हा स्कॉत्सो लश्को यांना काय करतात, पैसे देतात. लश्को न्यू हाऊ टू रीड अँड राईट. लश्को वॉज लिटरेट. ही नो रीड अँड राईट. त्याला लिहायचं आणि वाचायचं माहीत होतं. स्कॉत्सो गेव हिम अ लेटर अँड आस्क लश्को टू गो टू अ फ्रेंड who would give him some copying work to do. Then Scotso gave him a letter and asked Lashko to go to friend. स्कॉत्सो काय करतात, लश्कोकडे एक लेटर देतात आणि त्यांच्या कलीग्सकडे, फ्रेंडकडे, मित्राकडे द्यायला ते सांगतात. who would give him some copying work. आणि तिथं गेल्यानंतर तुला काय होईल, ते लेटर कॉपी करायचं काम तुला तिथे भेटल. लश्को went away. He never came back. At that time what happens? Lashko went away. लश्को तिथून निघून गेला. कोणाकडे निघून गेला तर कलिग्स ऑफ स्कॉत्सो, फ्रेंड्स ऑफ स्कॉत्सो. कशासाठी गेला? कॉपिंग द लेटर कॉपी करण्यासाठी तो स्कॉत्सो यांच्या फ्रेंडकडे गेला. ही नेव्हर केम बॅक. बट ही नेव्हर केम बॅक. परंतु तो परत माघारी आलाच नाही. 2 years passed. Then after 2 years passed. त्यानंतर 2 वर्षे निघून जातात. One evening Scotso saw Laksho at the ticket window of a theater. One day what happens? In the one evening Scotso saw a Lashko. Scotso काय करतात, लश्कोला बघतात. At the ticket window of theater. एका थिएटरमध्ये तिकीट विकण्याचं काम लश्को करतोय हे स्कॉत्सो यांनी पाहिलं. ही वॉज अ वेल ड्रेस्ड पर्सन. अतिशय चांगल्या कपड्यात तो तिथे होता. ही वॉज बाईंग अ तिकीट. तो तिकीट विकत होता. ही टोल्ड स्कॉत्सो दॅट ही वॉज अ नोटरी अँड गॉट 35 rubles a month. At that time लश्को टोल्ड स्कॉत्सो दॅट ही वॉज अ नोटरी अँड गॉट 35 rubles a month. त्यांना प्रत्येक महिन्याला 35 rubles इतके पैसे भेटतात असं लश्को स्कॉत्सोला सांगतात. Scotso was delighted. Delighted means happy. Scotso was very very happy because he had been able to push a deprived beggar on the right path. ते खूप आनंदी होते कारण की ते एक वंचित असा भिकारी, ड्रंकर्ड असा भिकारी, वीक असा भिकारी त्याला त्यांनी योग्य मार्गावरती लावलेलं होतं. लश्को thanked him for his kindness because he had pulled him out of a sinking pit. लश्को सुद्धा स्कॉत्सो यांचा खूप आभारी होता कारण की त्यांनी त्याला पूर्णपणे बेगर होण्यापासून वाचवलं होतं. But he said that the true credit for changing him went to Olga. But Lashko said that Olga was a good supporter for me. ओल्गा ही माझ्यासाठी एक चांगल्या प्रकारची सपोर्टर होती. नॅचरली दिस सरप्राईज स्कॉत्सो. आणि ही गोष्ट जेव्हा स्कॉत्सो ऐकतात त्यावेळेला त्यांना खूप आश्चर्य होतं. स्कॉत्सो वॉज ॲस्टॉनिश्ड बिकॉज ओल्गा helped the Lashko to chop the wood. Lashko was weak beggar and that is why Olga helped him to chop the wood and that is why Lashko told that Olga is a good supporter for me to Lashko.
Lashko explained that he had never chopped a single piece of wood. Most important thing is that लश्को स्कॉत्सवला सांगतात की मी कधीही एकही लाकूड तोडलं नाही. तर लाकूड तोडायचं काम ओल्गा यांनी केलेलं आहे. बिकॉज I was unwilling to chop the wood. I was very weak person and she helped me, she support me to chop the wood. Olga chopped the wood for him and gave him the money. तीच माझ्यासाठी लाकडं तोडायची आणि मला पैसे मिळायचे. शी वूड चाइड हिम, शी वूड टेल हिम दॅट शी वूड गो टू हेल, देर वॉज नो होप फॉर हिम, शी वेप्ट फॉर हिम. ज्यावेळेला मी तिथून निघणार होतो, तिथून गेलो, त्यावेळेला ती माझ्यासाठी रडलीसुद्धा. शी सफर्ड फॉर हिम, तिला माझ्यासाठी त्रास पण झाला. हर वर्ड्स, हर सॅक्रिफाईस अँड हर सफरिंग फॉर हिम हॅड ॲन इनएक्सप्लिकेबल इन्फ्लुअन्स ऑन हिम. हर वर्ड्स, तिचे शब्द हे लश्कोसाठी, हर सॅक्रिफाईस, तिचं लश्कोसाठी असणारं समर्पण, हर सफरिंग, तिचं लश्कोसाठी असणारं दुःख, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्यावरती खूप प्रभाव पडला. ही बिगॅन टू चेंज अँड दॅट इज वाय आय डिसायडेड टू चेंज माय लाईफ. आणि मी माझं जीवन तेव्हा चेंज करायचं ठरलं. ही स्टॉप ड्रिंकिंग. ॲट दॅट टाईम आय स्टॉप ड्रिंकिंग. मी पिण्याचं थांबवलं. बिकॉज आय वॉज इन्फ्लुअन्स्ड बाय द ओल्गाज वर्ड्स, ओल्गा सॅक्रिफाईस अँड ओल्गा सफरिंग फॉर मी. ही वॉज ग्रेटफुल टू हर. टू ग्रेटफुल मीन्स ऋणी असणं. मी तिचा खूप ऋणी आहे. ही कुड नेव्हर फॉरगेट इट. आय विल नेव्हर फॉरगेट इट. मी तिला कधीही विसरणार नाही. इन दिस वे अ मॅन बाय चॉईस बिकम्स अ बेगर. अशा प्रकारे ज्यावेळेला मी एक भिकारी म्हणून रोडवर फिरत होतो पैसे मागत, बट द गुड थिंग इज दॅट ही कम्स आउट ऑफ इट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्यातून बाहेर आलो अँड आय मेक अ सक्सेसफुल पर्सन. आणि मी एक चांगल्या प्रकारची व्यक्ती बनलो. In this way, story is very interesting. It tells you that if you have willpower, you can do anything with the help of cooperation of a good supporter. You can change your whole life and become successful person. Thanks student. We will continue next unit in the next lecture.